एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूयात। मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालेली आहे, त्यामुळे मका आणि ज्वारीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अचानक आलेल्या या गारपिटीमुळे शेतातील मका आणि ज्वारीचं पीक पूर्णतः झोपलंय। शेतकऱ्यांच्या हातात उन्हाळ्याचा आलेला घास निसर्गानं हिरावून नेलाय। प्रशासनानं तात्काळ सर्वे करावा, शेतकऱ्यांना मदत द्यावी ही मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। त्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती आता या ठिकाणी बघायला मिळते। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट, मोठा पाऊस, प्रचंड पाऊस होत आहे। आजही सुद्धा दुपारी मोताळा तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झाला। आपण पाहू शकतो की शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये गहू, मका आणि मिरची, टमाटे, भाजीपाला, भुईमुग वगैरे असे रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे। मका होती आपली एकरभर, भुईमुग होता अर्धा एकर, मिरची होती 10 गुंठे, टमाटे होते अर्धा एकर, तरी 2 एकर क्षेत्र होतं आपलं। तर पुरा किती लाखाचं नुकसान झालं? आपलं नुकसान झालं तरी 1.5-2 लाखाचं झालं। तर हे आपल्यासोबत शेतकरी होते की ज्यांचं 3 ते 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये भुईमुग असेल, मका असेल, ज्वारी असेल अशा पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारकडे आता अद्यापर्यंत कोणी इथले प्रशासन अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामासाठी सुद्धा आलेला नाही। आता हे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी शेतकरी करत आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, मोताळा।